तर कसं काय पब्लिक, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही थंबनेल बघितलाच आहे. तर आपण फुल अशी कडक अशी डिझाईन करणार आहे लग्नपत्रिका आपल्या फोटोशॉप मध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कोणी स्किप करू नका, कारण व्हिडिओला पासवर्ड आहे आणि मी तुम्हाला देणार आहे PhD फाईल पण फ्री मध्ये. आणि जे चॅनलवर नवीन आहे त्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सडल बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावानं व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी फोटोशॉपवर आलेलो आहे. तर ही तुम्हाला जी डिझाईन दिसते तर ह्या डिझाईनचं मदत घेऊन मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला वाटतं इकडून इकडून ड्रॉप करून सांगणार आहे, पण तसं नाही. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही डिझाईन कशी बनवायची. तर सर्वात पहिलं ना तुम्हाला साईज घ्यायची. इथून न्यू डॉक्युमेंट मध्ये नाही का, तुम्हाला जी साईज वाटेल ती घ्या. आता मी ही साईज घेतली, इकडं तुम्हाला मी दाखवतो. ही साईज घेतलेली मी. हे झालं पहिलं, साईज घेतली. त्यानंतर हे जे टेक्स्चर आहे हे मी तुम्हाला देतो, किंवा तुम्ही तुमच्याकडे असते ते टेक्स्चर तुम्ही घेऊ शकता, किंवा गुगलला पण खूप भेटते ते. परत युट्यूबला बी कोण देते डिस्क्रिप्शन मध्ये, पण तुम्हाला गुगलला पण भेटून जाईल. तुम्ही जर टेक्स्चर टाकलं ना, व्हाईट टेक्स्चर वगैरे क्रीम कलरचं असं भेटून जातील. तर हे टेक्स्चर मी इकडं पहिलं घेतो. हा, तर ह्याला काय करायचंय, तुम्हाला हे घेतलं ना, ह्याला पहिलं लॉक करून घ्यायचे, कारण आपण ह्याच्यावर वर्क करणार आहे. आणि थोडं जर हे नाही का असं हे झालं ना, असं होऊ शकतं ना का थोडं, त्यामुळे ह्याला लॉक करून घ्यायचे. ओके. त्यानंतर श्री गणेशाय नमः. आता हा जो फॉन्ट आहे ना, ह्याच्यावर डबल क्लिक करायचंय आणि इथून तुम्ही साईज छोटी मोठी करू शकता. असं फक्त तुमचं जे माऊसचं जे ते गोल आहे ना सर्कल, त्याला फिरवलं की त्याचं मोठं छोटं होते, किंवा कंट्रोल टी केला पण होते असं. तर आता फॉन्ट नंबर सांगतो मी तुम्हाला, आणि फॉन्ट मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करा. 2480 म्हणून फॉन्ट नंबर आहे हा. इथं तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला जे असं ऑर्डर येईल तसं तुम्ही ते ऍडजस्ट करा. आणि दुसरं, तर आता मी तुम्हाला अजून एक सांगतो. हे इनपुट टूल्स म्हणून आहे, ऑनलाईन सर्च करा. इथे तुम्हाला ना मराठी सिलेक्ट करायचे. समजा तुम्हाला कसं नाव वगैरे लिहायचे, समजा राहुल, तुम्ही जसं व्हॉट्सअपला टाईप करते ना इंग्लिश मध्ये तसंच करायचे, श्री असं. तर तुम्हाला इथे सर्व डिटेल घ्यायचे. समजा समोरच्या क्लायंटने तुम्हाला जर पत्रिका पाठवली ना, तर तुम्ही तिला स्कॅन मारू शकता अशी इथून, नाही का. नाहीतर मग तुम्हाला असं टाईप करावं लागेल. आता मी टाईप करून टाकलं होतं आणि त्याला कन्वर्ट केले, कारण आपण श्रीलिपी फॉन्ट वापरलेत. तर इथं नाही का असं नाव आपण टाकून नाही का असं अंकिता टाकलं मी इथं आणि तसं पेस्ट केलं. तर हे कॉपी करून तुम्हाला इथं टाकायचंय. तसंच हे जर पण आहे, श्री गणेशाय नमः टाकलं तर हे तुम्हाला ना थांबून दाखवतो. आता मी पूर्ण जर टाईप करून केलं ना, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी तुम्हाला असंच सांगतोय आणि तुम्हाला समजते माझ्या मते. असं हे झालं. त्यानंतर सर्व तुम्हाला असंच करायचं. आता हे पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो मी, स्नेह निमंत्रणचं. स्टेप बाय स्टेप करत चाला, तुम्हाला समजेल नाही का मी काय करतोय काय नाही. तर तुम्हाला इथं समजलं. परत मी फॉन्ट नंबर बी सांगतोय तुम्हाला. आता हा चिरंजीवचा फॉन्ट नंबर बघा काय 2444 आहे, आणि तेजसचा ना 4619 आहे. तर तुम्ही फोटोशॉप मध्ये फॉन्ट इन्स्टॉल केले ना, म्हणजे डायरेक्ट इन्स्टॉल केले ना तुमच्या पीसी मध्ये, ते इन्स्टॉल होतात डायरेक्ट फोटोशॉप मध्ये शो होतात. तर हे आहे तसं मी, म्हणून मी तुम्हाला म्हणेल बघा लॉक करायचं. मी फोटो पण लॉक करून घेतो. तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो. बघा हा फॉन्ट नंबर सांगतो तुम्हाला किती, 3566 आहे. आणि तुम्ही स्टार्टिंगला ना कलर कुठले पण द्या, फक्त ना ते दिसले पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर. आणि कलर कॉम्बिनेशन नंतर करायचे. मी नंतरच केलं. आता बघा हे जो ब्लू कलर घेतला ना मी, साडीमध्येच घेतलेला मी, बघा इथनच घेतलेला कलर आहे. ते नंतर करू शकता तुम्ही, मॅचिंग करू शकता डिझाईन. तर हे पण सेम फॉन्टचे, हे पण मी असं हे करून घेतो.
जास्त लोड नाही घ्यायचा भावानं. केलं ना तुम्ही, डिझाईन करत राहिले ना, तुम्हाला डोक्यामध्ये ना अशी डिझाईन तयार होते. म्हणजे तुम्ही डिझाईन बनवायच्या अगोदरच तुमच्या डोक्यामध्ये नाही का डिझाईन फिट होते नाही का. आता हे शुभ विवाहाचं हे पण तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये PNG वगैरे देतो. हे सगळ्यांना रेडीमेड आहे भावांनो, याचा काय विषय नाही. तुम्हाला जर वाटलं तुमच्या याचं टाकायचं, तुम्हाला काय करायचंय, परत इथे यायचं, परत आपलं तसं नाही का यांचा शुभ विवाह असं टाईप करायचंय अगं असं, आणि परत श्रीलिपी किंवा तुमच्याकडे दुसरे फॉन्ट असतील त्याने तुम्ही बनवू शकता असं कॅलिग्राफी वगैरे नाही का. पण आपण हाय असंच घेऊ आता. खूप मोठे झालेत ना, काही विषय नाही, आपण करू नंतर ऍडजस्ट. मी थोडं इकडे घेतोय, ते थोडं वर घेतो. हे टाईप करायला थोडं हे वाटतं, नंतर डिझाईन करायला काही जास्त टाइम लागत नाही. एकदा तुम्हाला समजलं ना, मग तुम्ही कोणती डिझाईन करू शकता बिनधास्तपणे. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे फेस कॅमचा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. परत मी PhD घेऊन येत राहील तुमच्यासाठी नवीन नवीन. 10 फॉन्ट नंबर बघा कोणते मी तुम्हाला सांगतो. 1097. कारण परत नाही का काय काय म्हणतात दादा फॉन्ट माहित नाही कुठला आहे, मग ते नंबर तुम्ही फक्त इथं टाकला ना नंबर असा 1097 तर भेटून जाते तुम्हाला का. आणि जी बॉर्डर आहे ना ही वाली, थांबा तुम्हाला दाखवतो. ही वाली ही PNG पण तुम्हाला देतो. विवाहस्थळाला फॉन्ट वापरलाय, जाऊ दे आपल्याकडे तो फॉन्ट नाही, ते रेडीमेड घेतलं मी. आपण दुसरा फॉन्ट टाकू, तो टाकू 10. झालं, एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं बाबा. हा पण फॉन्ट बघून घ्या, 3566 फॉन्ट बघून घ्या फक्त, बाकी काय विषय नाही. बाकी तुम्ही करशाल. 2444 भावना जास्त डोक्यावरून जात नाही ना. हे काय नाही गत, ह्याच्या जागी मी तुम्हाला दुसरं करून दाखवतो. इथून करून दाखवतो. फक्त डिझाईन मध्ये नसणार एवढंच आहे. फील्ड मध्ये जाऊन नका हे करायचंय. तिथून कलर असतं ना, तुम्हाला फक्त कलर टिक करायचे तिथं. आणि दोन आता कुठला कलर घ्यायचा तुम्हाला सांगतो मी. हाच घ्या रेड कलरचा. आई दोन नका, थोडं साईज वाढवायची अशी, जास्त नाही, थोडी. एवढी. त्यानंतर इथून तुम्ही त्याला अशी बॉर्डर देऊ शकता ना, कशी सर्कल टाईप थोडस. हे बघा असं पण करू शकता तुम्ही. तुम्हाला जर वाटलं हे नकोय तर तुम्ही ना मास्क करायचं इथं, आणि इथून ब्रश घ्यायचा आहे, डार्क वाला ब्रश घ्यायचा. आता ब्रश नाही तर थांबा मी इम्पोर्ट करतो. ब्रशच नाही. आता इथं व्हाईट आहे, नाही तर ब्लॅक पाहिजे, तेव्हा तुमचं ते रिमूव्ह होणार आहे नाही का मास्क करून. हे बघा असं तुम्ही असं बी करू शकता. पण आपण तेच घेऊया मागचं, तेच चांगलं वाटते हे वाला. त्यानंतर निमंत्रक. डिझाईन बनवणं सोपं आहे भाऊ, फक्त तुम्ही एकदा फोटोशॉप शिकले ना पूर्ण, मग तुम्हाला काय ना, मग तुम्ही कोणती डिझाईन करू शकता. आता हे सांगतो मी तुम्हाला हे डिझाईन मध्ये कसं टाकायचं मला. तर मग काय शेप येत नाही का इथं. हे असे
हे मी थोडं इकडे घेतो. आपण लॉक केलं होतं ना, ते अनलॉक करून घेतो. आणि कंट्रोल मायनसनी झूम आउट करू शकता, परत कंट्रोल प्लसनी ना काय झूम करू शकता. आणि कंट्रोल टीने मी तुम्हाला सांगितलं असं सिलेक्ट होतं, साईज मोठी जास्त करू शकतो. तुम्ही शिफ्ट दाबून केलं तर ते असं होईल. पहिले इथं क्लिक आहे का बघायचं नाही का, क्लिक नसेल ना मग तुम्हाला शिफ्ट दाबून करावं लागेल. आणि क्लिक जर असं नाही तर तुम्ही शिफ्ट दाबलं की मग ते नाही का असं हे होतं, ट्रेस होतं नाही का, ते समजून घ्या. थोडं बोलणं थोडं हे होतं नाही. हे झालं. मी तुम्हाला अशी डिझाईन दाखवते. आता हे आपण अनटिक करून घेऊ, लॉक होतं तर ह्याच्यावर आणून असं अल्ट दाबून नाही असं मास्क करायचं. असं डिझाईन मध्ये थोडा फरक झालेला आहे माहिती आहे, पण काय नाही, फक्त तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही फक्त नीट करा डिझाईन, बाकी काय नाही. थांब, आपण डिझाईन नीट बनवूया. पूर्ण जशी ती डिझाईन आहे सेम तशी बनवूया. भाऊ ना, PHD फाईल पण जास्त वापरत जाऊ नका, कारण सवय लागते नाही का. तर तुम्हाला डिझाईन बनवता येते, तुम्ही वापरली तर तुम्हाला काय नाही, असं येत असेल तो वापरलं काय वाटत नाही. समजा समोरचा म्हणला तो PHD वापरतो, तू माझ्यासमोर डिझाईन बनवून दाखव, मग आपण दाखवू शकतो, कारण आपल्याला येते. येत असलं की PHD वापरायला काय हरकत नाही. मी इंस्टाला व्हिडिओ बनवलाच आहे, तुम्ही बघितला असेल. आणि इंस्टाला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. आणि जे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर बघा अशी कडक डिझाईन झालेली आपली, आणि मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला. आता मी जर पूर्ण नाव वगैरे पूर्ण एक 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 करून सांगितलं असता ना, व्हिडिओ खूप मोठा झाला असता. पण तुम्हाला समजलंय, तुम्हाला समजलं असं ना, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काय प्रॉब्लेम असेल तर मला डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज करा किंवा इंस्टा मेसेज करा, मी तुम्हाला सांगेन, किंवा कॉल पण करू शकता तुम्ही. तर बघा डिझाईन कशी झाली फुल कडक मध्ये. मग तुम्ही तुमचा असं लोगो वगैरे असेल ना, ते लोगो तिथे लावा. बघा अजून काय राहिले का आपल्या ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.